नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर क्वेश्चन मध्ये स्वागत करतोय. बघा, परीक्षा आता तोंडावर आलेली आहे अगदी, पण बऱ्याचदा ज्यांनी या आधी एखाद तरी अटेम्प्ट दिला असेल त्यांना नक्की विचारून बघा, कदाचित माझ्यावर विश्वास नसेल तर, की जनरली सर्वजण हेच म्हणतील की जो कट ऑफ लागलाय ना त्या वर्षीचा, त्यापेक्षा त्यांना 5 मार्क 10 मार्क काहीतरी 7-8 मार्क किंवा 3-4 मार्क असेच कमी पडलेत म्हणून, आणि कट ऑफ आहे तो हुकलाय म्हणून. आणि त्यातच तुम्हाला ते हे पण सांगतील की जर माझे निगेटिव्ह मार्किंग कमी झाले असते ना, त्यामुळे ना माझा कट ऑफ सहज क्लिअर झाला असता. निगेटिव्ह मार्किंगमुळे काय तर माझं असं झालंय म्हणून. जर तुमच्यापैकी कोणी तसे असतील तर मग मला नक्की सांगा. आणि म्हणून फक्त ना या परीक्षेसाठी, या जनरली या स्पेसिफिक अशा स्पर्धा परीक्षेसाठी फक्त तुम्ही अभ्यास केलाय तर होणार नाहीये. तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे अभ्यास करण्यासाठी पण आणि पेपर सॉल्व्ह करण्यासाठी पण. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला थोडंसं स्ट्रॅटेजिकली विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून बरेच जण काय करतात तर राऊंड स्ट्रॅटेजीचा वापर करतात. आता राऊंड स्ट्रॅटेजी काय नाही हे आपण समजून घेऊ. पण राऊंड स्ट्रॅटेजी का वापरायचं आहे? तुम्ही म्हणाल की सर हे कंबाईन मध्ये वापरू का? तर मी म्हणणार की कंबाईन मध्ये ना तुमच्याकडे वेळेची फार कमतरता आहे. राऊंड स्ट्रॅटेजी वापरायला वेळ नाहीये आपल्याकडे. पण राज्यसेवामध्ये आपल्याकडे 2 तास म्हणजे 120 मिनिट आहे आणि 100 प्रश्न आहे. मी जीएस च्या पेपरची गोष्ट करतोय बरं का. 100 प्रश्न आहे आणि जे थिअरॉटिकल प्रश्न असतात त्यांना सॉल्व्ह करायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आणि म्हणून आपल्याला राऊंड स्ट्रॅटेजी नक्की वापरता येतात, की आपल्याला जो पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा आहे ना तो 3 राऊंड मध्ये करायचा आहे. उद्देश एकमेव आहे आपला, की एक तर आपल्याला जो कट ऑफ लागतोय, समजा की मला 200 पैकी 120 मार्क्स पाहिजेत, म्हणजे ऑब्वियस आहे की मला 60 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. बरं, पेपर जर तुमच्या हातात आल्याबरोबर खात्री आहे का तुम्हाला की 60 प्रश्न तुमचे बरोबर येतीलच म्हणून? नाहीये. आणि ते किती असतील? मी तुम्हाला 60 पाहिजे ना, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ते 40च्या जवळपास असतील म्हणून. 40च्या जवळपास. चला, खूप चांगला अभ्यास झालाय. 45 50, पण 60 नसणार. रेअरली कोणतरी एखाद जण असेल, राईट? मग अशा वेळेस इथून आपल्याला इथं जायचं तर आहे, आणि इथून इथं जाताना आपले काही निगेटिव्ह मार्किंग पण होणार आहेत. म्हणजे फक्त एवढे मार्क सॉल्व्ह करून होणार नाही, कदाचित तुम्हाला 80 कधी 90 एवढे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. हा कॅल्क्युलेशन प्रॉपर समजून घ्या, राईट? आणि म्हणून त्यासाठी प्रॉपर एक काय असायला पाहिजे आपल्याकडे, राऊंड स्ट्रॅटेजी जर असेल तर नक्की आपल्याला हे जे आहे ना हे आपल्याला करणं सोपं जाईल. आणि कट ऑफ आहे जो जनरली आपण म्हणू की 120 चा कट ऑफ, जर आपण टार्गेट ठेवून चालू की 120 मिळवायचे म्हणून, तर तेवढे ना आपल्याला मिळवता येईल, राईट? फक्त अभ्यास जर केला असेल तर होणार नाही, राईट? ऑब्वियस आहे की यासोबत काही सिली मिस्टेक्स आहेत, घाई काही प्रश्न सॉल्व्ह केले, त्या गोष्टी पण कमी कराव्या लागतील. चला डायरेक्ट आपण राऊंड स्ट्रॅटेजीकडे वळू. सर्वात आधी मी माझा नंबर इथे दिलेला आहे. काही क्वेरीज डायरेक्ट तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करता येईल. आणि सोबत इथं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ज्यावर मी रेग्युलर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व शेअर करत असतो. हे लक्षात ठेवा की यावर जर तुम्हाला सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, सेम याच नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, चलो. तो राऊंड स्ट्रॅटेजी. आता बघा की प्रश्न आहेत किती? टोटल 100 प्रश्न आहेत. आता जर तुमच्या हातामध्ये पेपर आल्यानंतर तुम्हाला किती प्रश्न हे येणार आहेत, मी तुम्हाला काय म्हटलं, 40 ते 45 प्रश्न येणार आहेत, बरोबर? आणि म्हणून आपल्याला काय करायचं तर 3 राऊंड मध्ये ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. आणि मोस्ट ऑफ द टॉपरद्वारे सुद्धा हीच आहे ती वापरली जाते. पहिला राऊंड करताना कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत? जे शुअर शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की या प्रश्नाचं उत्तर हाच आहे म्हणून, है ना? ज्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, तेच प्रश्न मार्क करायचे आहेत, राईट? ते कोणत्या? पहिल्या राऊंड मध्ये. आणि किती राहणार म्हटलं मी तुम्हाला हे पण म्हटलं की कदाचित ते 40 प्रश्न असतील, जवळपास 40 प्रश्न म्हणू आपण. आणि 40 प्रश्न सॉल्व्ह करायला किती वेळ लागेल? एका प्रश्नाला 1 मिनिट जरी कन्सिडर केला तर 40 ते 45 मिनिट कन्सिडर करू आपण. सो तुमच्या 120 मिनिटांपैकी हा एवढा वेळ गेलाय पहिल्या राऊंडसाठी, राईट? व्हॉट टू अटेम्प्ट, कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे ते बघा. तुम्हाला त्याचा आन्सर डायरेक्टली माहित आहे, शुअर शॉर्ट माहिती आहे की याचं उत्तर हेच आहे, ते मार्क करायचे आहे. किंवा तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर आन्सर तर मिळत नाहीये, पण तुम्ही 3 ऑप्शन एलिमिनेट करू शकलाय, एलिमिनेशन मेथड वापरलाय. किंवा मल्टीलायनर मध्ये याचा खूप जास्त यूज होतो, की लेट्स से की तुम्ही 4 दिले आणि त्यापैकी मल्टीलायनर दिले आणि तुम्हाला माहिती आहे की सेकंड आहे ना तो आन्सर नाहीच आहे,
आणि तो एलिमिनेट करून तुम्ही जर तसे जर 3 ऑप्शन एलिमिनेट करू शकलेत आणि एक आन्सर शुअर मिळतोय ते मार्क करायचे, राईट. आणि प्रयत्न करा की थोडंसं गट फिलिंग काय आहे, तुमचा कॉन्फिडन्स किती आहे त्याचं थोडंसं रिस्क घेऊन नाही केलं तरी पण चालेल. डिपेंड करते की हा जो टप्पा आहे ना हा कधी मार्क करायचा आहे, की जे तुम्हाला म्हटलं ना मी 40 प्रश्न जवळपास हे जर फार कमी झालेले आहेत, 30च प्रश्न झालेले आहेत, तर हे असे काही प्रश्न यामध्ये ऍड करा, अदरवाईज ऍड करू नका. ठीक आहे, की ज्यामध्ये तुम्हाला 80% खात्री आहे, 100% नाही पण 80% आहे. हे कधी मार्क करायचे ज्यावेळेस तुमची खात्रीशीर प्रश्न 40 नाही 30च आहेत त्यावेळेस. ठीक आहे, ऑल क्लिअर. सो हा काय असेल तर पहिला राऊंड असेल. पण पहिला राऊंड यूज करताना ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये आहात त्यावेळेस लक्षात ठेवा की काही इम्पॉर्टंट रूल पण याचे लक्षात ठेवा. हे करत असताना अतिविचार करायचं नाहीये. कारण होतं काय, आपण अतिविचार करतो आणि बऱ्याचदा मग चुकीचा लॉजिक आहे ते लावून येतो. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये, आणि हा फार सायकोलॉजिकल आहे बरं का, पहिल्या राऊंड मध्ये परत सांगतोय की फक्त तेच प्रश्न मार्क करायचे, विचार न करता प्रश्न पाहता बरोबर तुमची खात्री आहे की याचं उत्तर हेच आहे तेच मार्क करा, अदरवाईज करू नका. इथं विचार करायची गरज नाहीये. विचार करण्यासाठी आपण राऊंड आहे, तिसरा राऊंड आहे. ठीक आहे, इफ आन्सर कम्स विथ 30 to 40 सेकंड, प्रश्न वाचल्याबरोबर लक्षात येत आहे तर मार्क करा, अदरवाईज पुढे वळा. ठीक आहे, इफ कन्फ्यूज लिव्ह इट फॉर सेकंड आउट. कन्फ्युजन आहे तर त्यासाठी काय करायचे, काही मार्किंग सिस्टम वापरा, की तुम्ही जो प्रश्न मार्क केलाय, समजा की पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, असे प्रश्न आहेत. तुम्ही पहिला प्रश्न मार्क केलाय का, चला मार्क करा. दुसऱ्या राऊंडसाठी जो प्रश्न तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये मार्क करायचा आहे, आता दुसऱ्या राऊंड मध्ये कोणते असणार, असे कदाचित प्रश्न असेल ज्यामध्ये तुम्ही एखादी ऑप्शन एलिमिनेट केलेला आहे किंवा 2 ऑप्शन तुम्ही एलिमिनेट केलेले आहे. चला असेच प्रश्न घेऊ आपण ज्यामध्ये तुमचा एक ऑप्शन एलिमिनेट झालाय, त्याला मार्क करा ना की हा असा आहे म्हणून, की मला हा दुसऱ्या राऊंड मध्ये मार्क करायचा आहे. ज्यामध्ये तुमचा दोन ऑप्शन एलिमिनेट झालेत जे दुसऱ्या राऊंड मध्ये अटेम्प्ट करायचे. तिसऱ्या राऊंड मध्ये कोणते अटेम्प्ट करायचे ज्यामध्ये तुमचा एकच ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे. मग त्याला एक काम करू आपण, त्याला काहीतरी असं काहीतरी ट्रायंगल वगैरे करू, राईट. आणि मग चौथ्यामध्ये काय, समजा की चौथा त्यामध्ये काही दूरपर्यंत काही आयडिया नाहीये, एकही ऑप्शन एलिमिनेट करता येत नाही, त्याला तसंच ठेवा. ही मार्किंग सिस्टम अशी काहीतरी वापरा, स्वतः तुम्हाला जे बेटर वाटते ते करा. ठीक आहे. हा नेक्स्ट आहे काय, पहिल्या राऊंड मध्ये टार्गेट किती आहे, इथं लिहून तर दिलेलं आहे मी 45 ते 55, पण प्रॅक्टिकली विचार केला तर 40च्या वर जाण्याचा थोडासा प्रयत्न आपला असायला पाहिजे. पण प्रयत्न असायला पाहिजे म्हणून हे लोक करा, कुठं गेलं हे करू नका. ठीक आहे, जेवढे होते तेवढं करा, पण आयडियली शुअर शॉर्ट सिलेक्शन होण्यासाठी एवढं असं गरजेचं आहे. आणि दिस शुड हॅव मॅक्झिमम अॅक्युरेसी, असेच प्रश्न सॉल्व्ह करायचे ज्यामध्ये मॅक्झिमम अॅक्युरेसी आहे. ठीक आहे, सो आय होप की हा क्लिअर झाला असेल तुमचा पहिला राऊंड. आता तुमच्याकडे ना असे सर्व प्रश्न आहेत, सॉल्व्ह केलेले पण आहेत, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, ज्यामध्ये 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, ज्यामध्ये एकच ऑप्शन एलिमिनेट झाले, आणि असे पण आहेत ज्यामध्ये एकही ऑप्शन एलिमिनेट झाले. सेकंड राऊंड मध्ये काय करायचं आहे, व्हॉट टू अटेम्प्ट, कोणते ऑप्शन एलिमिनेट करायचे आहे, 1 आणि 2. यू कॅन एलिमिनेट 1 आणि 2 ऑप्शन. थोडासा ब्रेन स्टॉर्मिंग करायचंय. हे जे प्रश्न आहेत ना हे आधी सॉल्व्ह करायचे. यामध्ये पण हे जे प्रश्न आहेत ज्यामध्ये तुमचे 2 ऑप्शन एलिमिनेट झालेत ते आधी सॉल्व्ह करा. आणि यांचा ना आकडा बघा की नेमका आकडा काय मिळतोय तुम्हाला. पहिल्या राऊंड मध्ये समजा की तुमचे 40 झालेत ना, दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही हे ज्यामध्ये 2 ऑप्शन एलिमिनेट केले, परत थोडंसं ब्रेन स्टॉर्म केलं आणि अजून एक ऑप्शन जर एलिमिनेट करू शकले आणि तुमचे 10 प्रश्न मिळतात तर 50 प्रश्न झालेत किंवा 15 जर झाले तर 55 होत आहेत टोटल. लक्षात येते मी काय म्हणतोय. परत थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग यामध्ये करण्याची गरज आहे आणि प्रयत्न करा की जो तुमचा टार्गेट आहे की 60 प्रश्न, आणि बघा की यामध्ये ना निगेटिव्ह मार्किंग, जे पहिले 40 केले होते त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तर होणार नाही तुमचं, पण यामध्ये एक लक्षात ठेवा की निगेटिव्ह मार्किंग होणार आहे, कारण आपण आपलं लॉजिक वापरतोय, आपण ब्रेन स्टॉर्मिंग करून काहीतरी लॉजिक इकडे तिकडे धागे दोरे जोडून हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तर यामध्ये होण्याची शक्यता आहे निगेटिव्ह मार्किंग. ती कमीत कमी व्हायला पाहिजे, ऑब्वियस आहे, म्हणून थोडंसं विचार करावा लागणार आहे. राईट, यू हॅव पार्शल नॉलेज, कारण तुम्ही एलिमिनेट करून ठेवलाय म्हणून काय तर याबद्दल तुम्हाला पार्शल नॉलेज आहे. लॉजिक कॅन बी अप्लाइड, हे उरलेलं ऑप्शन लॉजिक वापरूनच तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे. आणि स्टेटमेंट अनालिसिस काय तर इज पॉसिबल, म्हणजे विचार करायचे प्रत्येक स्टेटमेंट बद्दल की त्या स्टेटमेंट मध्ये काही एक्स्ट्रीम वर्ड दिलेत का, दिले असेल तर तो एलिमिनेट करा.
है ना, किंवा त्या प्रश्नाशी संबंधित कधी तो स्टेटमेंटच नाही राहत, तो एलिमिनेट करता येईल, है ना. काही सायन्समध्ये आपण असे प्रश्न घेतोय आणि त्यावेळेस सुद्धा आपण एलिमिनेशन मेथड वापरून काही प्रश्न आहेत, उत्तर आहेत ते काढता येतात. राईट. सो हा झाला काय तर तुमचा सेकंड राऊंड असणार आहे. पुढे बघा, सेकंड राऊंडच मला असं वाटतं की तो आहे काय तर सिलेक्शन देणार आहे तुम्हाला. सेकंड राऊंडच आहे, पहिला राऊंड आहे का नाही, कारण पहिल्या राऊंड मध्ये तुमचं 100% शुअर असणारे 40 असतील, अंदाजे 40 किंवा 45 असतील. पण सेकंड राऊंड खरं तर तुमचा लॉजिक तुम्ही कसा वापरू शकताय यासाठी काम मांड पाहिजे आणि फोकस पाहिजे, तर तुमचा सेकंड राऊंड चांगला जाणार आहे आणि तो सिलेक्शन देणार आहे. राईट. मोस्ट सिरियस ऍस्पिरंट सॉल्व दिस राऊंड स्मार्टली, याची प्रॅक्टिस तुम्हाला खरं तर करायला पाहिजे. राईट. टार्गेट किती आहे, पुढचे 20 ते 30 प्रश्न. काय एवढा दिलेला आहे टार्गेट, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की समजा की तुमचे पहिले 40 झालेले आहेत आणि जर तुम्ही फक्त जर 15 सॉल्व्ह करून आलेत आणि म्हणते की माझे 15ही बरोबर आहेत, असं तो होणार नाही. त्या 15 मध्ये काही ना काही प्रश्न चुकणार आहे. हा, तेवढे चुकणार नाही, 2-3 चुकेल, पण त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग होईल, त्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा प्रश्न तुमचं अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे. राईट. बाय द एंड ऑफ द सेकंड राऊंड टोटल अटेम्प्ट किती असणार आहे तुमचा, आता जे मगाशी सांगितलं आयडियल अटेम्प्ट आणि काय तर हे प्रश्न ऍड करून तर हे एवढे झाले. हे मी शुअर सिलेक्शन साठी म्हणतोय आणि हायर साईडला म्हणतोय, एवढेच असायला पाहिजे मी असं म्हणत नाहीये, नाहीतर म्हणाल की सरांनी सांगितलंय की दुसऱ्या राऊंड मध्ये एवढे अटेम्प्ट करून यायचे आहेत म्हणून. हे मी हायर साईड सांगतोय बरं का. ठीक आहे, यापेक्षा कमी झाले तरी पण चालेल, पण एवढं करायचंच आहे असं असं विचार करून आतापासून ठेवू नका. ठीक आहे. नेक्स्ट तिसरं राऊंड. आता काय तर खरी रिस्क मॅनेजमेंट आहे, कारण आता बघा की तिसरं राऊंड कोणी घ्यायला पाहिजे, तिसरं राऊंड त्यांनी घ्यायला पाहिजे की ज्यांचे प्रश्नांची संख्या कमी अटेम्प्ट झाली आहे. मी हे म्हणतोय की जर 85 प्रश्न तुमचे अटेम्प्ट झालेत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये, तर मला असं नाही वाटत की तुम्ही तिसऱ्या राऊंडकडे वळायला पाहिजे म्हणून. बरोबर. थोडस विचार करायला पाहिजे की जे सेकंड राऊंड मध्ये आहेत तेच बरोबर आहे की नाही आहे, त्यावर थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करा, ते बेटर आहे. पण मला नाही वाटत की जर तुम्ही 85 सॉल्व्ह केलेले आहेत पहिला आणि दुसरा राऊंड म्हणून, तर मग तुम्ही वळायला पाहिजे. हा, तुमचे जर कमी झालेले आहेत म्हणजे 60च झालेले आहेत, तर नक्की मग तिसऱ्या राऊंडकडे वळायला पाहिजे. आता परत तेच प्रश्न ज्यामध्ये तुम्ही एकही एलिमिनेट करू शकले नाही त्याकडे वळायचं आहे. शेवटचे 15 ते 20 मिनिट यासाठी द्या. सॉल्व क्वेश्चन विथ 3:1, 25% चान्स ऑफ सक्सेस यामध्ये असणार आहे. म्हणजेच काय की तुमचे 3 बरोबर असेल तर 1 चुकेल. हा रेशो, हा गुणोत्तर कन्सिडर करूनच पुढे जा. ठीक आहे. नेक्स्ट, रिव्हिजिट मार्क क्वेश्चन्स. आपण मार्किंग करून ठेवलं होतं, तर त्या मार्क क्वेश्चन्स कडे जा. कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहेत त्याकडे जा, थोडंसं विचार करा, काही जुगाड लावताय का, काही धागेदोरे जोडता येत आहेत का, आणि क्वेश्चन्स वेअर 2 ऑप्शन्स रिमेन तेच ऑप्शन मार्क करायचे. मी तुम्हाला या सर्वांमध्ये राऊंड स्ट्रॅटेजी मध्ये हा एक तुम्हाला सांगतोय की 4 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन पैकी जर तुम्ही एक ऑप्शन जर एलिमिनेट केला तर तुमची, आणि त्या 3 ऑप्शन पैकी जर तुम्ही एक जर आन्सर मार्क करताय तर तुमची ना थोडीशी प्रोबॅबिलिटी वाढली आहे बरोबर येण्याची. जर तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट केला, आता तुमच्याकडे फक्त 2च ऑप्शन राहिलेत आणि त्या दोघांपैकी एक तुम्ही तुक्का मारताय, तर थोडीशी प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे. बरोबर. त्यामुळे जर परिस्थिती जर अशी आली, तुम्ही इथपर्यंतच पोहोचलेले आहात आणि तुमच्याकडे काही सेट ऑफ क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये 2 ऑप्शन्स तुम्ही एलिमिनेट केलेत. 2 ऑप्शन्स काय केले तुम्ही, एलिमिनेट केलेत. ठीक आहे. काय म्हटलं मी, परत एकदा ऐका. समजा की तुमचे प्रश्न कमी अटेम्प्ट झालेत आणि तुमच्याकडे काही प्रश्न असे आहेत ज्यामध्ये 2 ऑप्शन्स एलिमिनेट झालेत, खात्रीने की ते 2 पर्याय येणारच नाही. मग मी तुम्हाला हे चिटकोट सांगतोय की हे प्रश्न मार्क करून घ्या. ठीक आहे. कारण काय, कारण प्रोबॅबिलिटी जास्त आहे बरोबर येण्याची. हा, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे त्यावर की अजून एखादी ऑप्शन एलिमिनेट करता येईल का. पण जर नाहीच होत आहे तर कमी अटेम्प्ट करूनही काही फायदा नाहीये, तसंही पेपर क्लिअर होणार नाहीये. मग हे तुक्के मारलेले बरे आहे ना. हा, आता तुक्के मारताना ते तसं मार्क होऊ नका की माझं नाव ए पासून आहे म्हणून मी ए पासूनच ए मार्क केले. ते करू नका, थोडस विचार करा. परत सांगतोय, राज्यसेवा आहे, GS1 आहे, पेपर आहे, वेळ आहे आपल्याकडे भरपूर. वेळेचा प्रॉब्लेम नाही, कंबाईन मध्ये हा प्रॉब्लेम आहे. कंबाईन मध्ये राऊंड स्ट्रॅटेजी काम करणार नाही, कारण पेपर पहिल्या राऊंड मध्ये सॉल्व्ह करताच वेळ चालला जातो. वेळ कसा जातो कळतच नाही का, कारण सीसॅटचे प्रश्न त्यामध्येच असतात. तिथे चालणार नाहीये पण इथं काम करते.
आय होप हे सर्व तुमचं क्लिअर झालं असेल आणि राऊंड स्ट्रॅटेजी आहे ना ती तुम्हाला चांगली समजली असणार. थोडंसं आता या उरलेल्या दिवसामध्ये थोडंसं प्रॅक्टिस करा. राईट, तुम्ही जे पण आता सॉल्व्ह करताय ना, जे पण टेस्ट सिरीज देताय त्यामध्ये नक्की हे थोडंसं प्रयत्न करा. ठीक आहे, चला बाकी काही क्वेरीज असेल तर नंबर दिलेला आहे, बॅच जॉईन करायची. जर स्वराज्य बॅच आहे आपल्याकडे, यामध्ये आपण बेसिक पासून म्हणजे एनसीआरटी पासून सर्व कव्हर करू, आन्सर रायटिंग वगैरे सर्व होणार. 18 बुक्स इथं मिळेल. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आणि मेंटॉरशिपची टीम वेगळी आहे. स्टडी नोट्स आहेत, करंट अफेअर्स आहेत, सर्व तुम्हाला इथं मिळेल. सर्व क्लासेस आपले लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन असतात. एकमेव बॅच ही लाईफ टाईम व्हॅलिडिटी सोबत आहे, म्हणजे राज्यसेवासाठी होणारे इथून सर्व क्लासेस सर्व बॅचेस तुम्हाला मिळेल जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. यासोबतच भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI पण आहे. माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. कंबाईनची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे, फार कमी किमतीमध्ये आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करणार की बेटर आहे की राज्यसेवा जर जॉईन केलं तर तुम्हाला सगळ्या परीक्षा देता येतात. कंबाईनची बॅच आहे, त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. राईट, याची म्हटलं मी तुम्हाला फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे आणि तसंही फीस पण कमी आहे आणि अजून डिस्काउंट पण आहे, EMI मध्ये पण भरता येईल. राईट, काय करायचे, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. दोन्ही क्लब करून घेतले तर अजून जास्त डिस्काउंट होईल. चला, आय होप की आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल. कसं वाटलं नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. नेक्स्ट सेशनला भेटू. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.